नमस्कार आणि मैत्रीपूर्ण जय भीम। मी आज आपणा सर्वांना एक निमंत्रण देऊ इच्छिते। बंधू भगिनींनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याची 75वी संपूर्ण देशभरात घर घर तिरंगा म्हणून अगदी मोठ्या दणक्यात साजरी झाली। पण ज्या भारतीय संविधानाने या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जात धर्म लिंग वंश याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं आणि सामाजिक गुलामगिरीतून प्रत्येक व्यक्तीला मुक्त होण्याचा एक मार्ग मोकळा करून दिला, ज्याला आपण संविधान संस्कृती असं म्हणूया। तर ही संविधान संस्कृती ज्या दिवशी या देशामध्ये रुजवली गेली त्याला सुद्धा यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे। पण ही संविधानाची 75 मात्र कुठे साजरी होताना आपल्याला दिसत नाहीये। तर आंबेडकरी स्त्री संघटन ही संघटना संविधानाच्या 75 निमित्त संविधान महोत्सव जागृती परिषद अशी संपूर्ण एक दिवसाची परिषद घेऊन येत आहे। दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई दादर येथील आंबेडकर भवन मध्ये ही संपूर्ण एक दिवसाची परिषद संपन्न होत आहे। या परिषदेमध्ये संपूर्ण दिवसभराचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये संविधानाचा जागर केला जाणार आहे। जागर संविधान संस्कृतीचा मेत्ता भावनेचा असं घोषवाक्य घेऊन आम्ही आंबेडकरी स्त्री संघटन हा कार्यक्रम घेत आहोत। यामध्ये उद्घाटक म्हणून डॉक्टर मिलिंद शिंदे हे अभिनेते उपस्थित राहणार आहेत। या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रज्ञादया पवार असणार आहेत आणि समारोपीय प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राम पुनियाने हे येणार आहेत। समारोपाचं सत्र संध्याकाळी 4 ते 6 असं असणार आहे, ज्यामध्ये राम पुनियाने बोलणार आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सत्रामध्ये सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये डॉक्टर मिलिंद शिंदे आणि डॉक्टर प्रज्ञादया पवार बोलणार आहेत। मधल्या काळामध्ये एक संविधानाधिष्ठित असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे 1.5 तासाचा आणि त्याचबरोबर एक टॉक शो होणार आहे, ज्यामध्ये संविधानाविषयी बोलतं केलेलं आहे आम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना, ज्यामध्ये सुनील खोब्रागडे आहेत, ज्यामध्ये हसीना खान आहे, डॉक्टर कुंदा प्रनी आहे, आपल्या राही भिडे आहेत। तर ह्या 5 जणांना बोलतं केलं जाणार आहे त्यांची मुलाखत घेऊन। तर अशा पद्धतीने हा दिवसभराचा कार्यक्रम दादर इथे आंबेडकर भवन मध्ये चहा जेवण नाश्ता अशी व्यवस्था आहे। त्यामुळे दिवसभर तुम्ही जेव्हा तिथे उपस्थित राहणार तेव्हा कसं काय दिवसभर जाऊ अशा पद्धतीचा विचार करायची गरज नाही। तिथे सगळ्यांनी अवश्य या संविधान संस्कृतीचा जागर करण्यासाठी आपणा सर्वांना कर्तव्य भावनेने आणि आमच्या प्रेमामुळे सुद्धा तुम्ही सर्वांनी या अशी मी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती करते।